असं काय महान काम केलं एनडीएने गेल्या वर्षभरामध्ये हे कोणी सांगितलं तर मी त्याचा सत्कार करेन. प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, गॅस सिलेंडर मिळत नाही आहे, नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत, जगामध्ये भारताची मानहानी सुरू आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याची मानहानी सुरू आहे, मणिपूर पेटलेला आहे, कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. तरीही जेव्हा लोक मतदान करतात असं चित्र निर्माण केलं जातं तेव्हा हा घोटाळा आहे आणि हा विजय सरळ मार्गाने मिळालेला नाही हे लोकांनी स्वीकारलं पाहिजे. महिला आरक्षण विधेयक त्याचा काही परिणाम नाही. 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीनं डिलीट केली पश्चिम बंगालमधून 92 लाख हा त्याचाही परिणाम आहे. आणि जसं मी आज सकाळी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळतं आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. पण इंडिया आघाडीतील जे सगळे महत्वाचे नेते मोठे नेते त्यांच्याकडे आता सत्ता नाही. स्टॅलिनकडे सत्ता नसणार, ममता बॅनर्जींकडे सत्ता नसणार. तर भविष्यात इंडिया आघाडी म्हणून एकत्र येण्यासाठी यावंच लागेल, एकत्र राहावंच लागेल. सत्ता असणे किंवा सत्ता नसणे याच्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ठरत नाही. तुम्ही अमर्याद सत्तेचा वापर करून आमची सत्ता हिसकावून घेताय, ती हुकुमशाही आहे आणि त्याविरुद्ध लढावं लागेल. इंडिया ब्लॉकमध्ये असे अनेक पक्ष आहेत जे सत्तेत नाही आहेत. शिवसेना कुठे सत्तेत आहे, एनसीपी कुठे सत्तेत आहे, असे अनेक पक्ष आहेत. नवीन मित्र आम्हाला मिळतील, आम्ही पुन्हा लढायला उभे राहू.